नमस्कार. आपलं यूट्यूब चॅनल पुष्पास किचनमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी एक खूप छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे. तेही फक्त 20 मिनिटामध्ये रेडी होणारी. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर आज आपण फिलिंग चॉकलेट कपकेक्स बनवणार आहोत. तर इथे मी ट्रोपोलाइट कंपनीचं ऑल टाइम केक मिक्स हे प्रीमिक्स घेतलेलं आहे. आता आपण हे कपकेक बनवण्यासाठी 1 कप होईल इतकं प्रीमिक्स घ्यायचं आहे. हा माझ्याकडं मेजरिंग कपामधील मोठा कप आहे. याच्यामध्ये कमीत कमी 8 ते 9 कपकेक्स रेडी होतात. तर इकडे बघू शकता, आपण लागल तसं थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकून हे बॅटर रेडी करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर का मेजरिंग कप नसतील तर तुम्ही कपाऐवजी वाटीचा वापर करू शकता. 1 वाटी होईल इतकं प्रीमिक्स घ्यायचं आहे. हे रेडीमेड प्रीमिक्स आहे. याच्यामध्ये काहीही घालण्याची गरज नाही. जसं की बेकिंग पावडर, बेकिंग सोडा अजिबात टाकायची गरज नाही. चॉकलेट फ्लेवरमध्ये बनवायचं झालं तर कोको पावडरसुद्धा ॲड करावी लागते, तेही घालायची गरज नाही. हे प्रीमिक्स पूर्ण रेडीमेड असं भेटतं. याच्यामध्ये फक्त आपण थोडंसं ऑइल आणि पाणी टाकून याचं बॅटर रेडी करायचं असतं. तर इथे बॅटर मी रेडी करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये अर्धा चमचा होईल इतकं रिफाइंड ऑइल मी टाकलेलं आहे. आता आपण हे बॅटर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. इकडे बघू शकता, हे जे बॅटर आहे त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची असली पाहिजे. जास्त घट्टही नाही, जास्त पातळही नाही. आता आपल्याला कपकेक बनवण्यासाठी अशा पद्धतीचे पेपर मोल्ड कप लागणार आहेत. हे तुम्हाला जिथं केक मटेरियल भेटतं त्या दुकानामध्ये, शॉपमध्ये भेटून जातात. मी जिथे राहते तिथे 150 रुपयांना 50 कप असे भेटतात. तर आपण याच्यामध्ये रेडी केलेलं जे बॅटर आहे ते आता टाकून घ्यायचं आहे. हे बॅटर आपण जेव्हा टाकतो त्यावेळी जास्त फुल भरायचं नाही, एकदम हाफ कप इतकंच भरायचं आहे. कारण आपल्याला याच्यावरती क्रीमचं कामसुद्धा करायचं आहे. जे डेकोरेशन आपण याच्यावरती करणार आहोत त्याच्यासाठी थोडासा स्पेस राहण्यासाठी अर्ध्यापर्यंतच भरायचं आहे. तर इकडे बघू शकता, 1 कप प्रीमिक्स पावडरमध्ये आपले 8 कप बनून रेडी होणार आहेत. तर याच्यानंतर आपण हे बेक होण्यासाठी सुद्धा ठेवून देणार आहोत. बेक होण्यासाठी फक्त 15 मिनिटे लागतात, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तुम्हाला OTGची सुद्धा गरज नाही. विदाउट OTG तुम्ही घरी गॅसवरती सुद्धा हे बेक करू शकता. आपल्या घरात लहान मुले असतात तर लहान मुलांना खूप अशा प्रकारचे कपकेक्स आवडतात. बाहेरून जर का आणायला गेलात तर कमीत कमी 30 ते 35 रुपयांना एक भेटतो. फक्त 1 कपामध्ये आपण हे बनवून रेडी करू शकतो. पूर्ण आपल्या घरातील लहान मुलांना पोटभर असं खायला आपण देऊ शकतो. तर आता आपण इकडे बघू शकता, एक स्टँड ठेवून दिलेला आहे. स्टँडवरती आपण हे जे कप आहेत बेक होण्यासाठी ठेवून देणार आहोत. मी हे पातेलं एक 10 मिनिटं गरम होण्यासाठी ठेवून दिलं होतं. आता फक्त 15 मिनिटामध्ये आपण हे बेक करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता, 15 मिनिटे आपली झालेली आहेत. आपण एक वेळ चेक करून बघूयात की आपले कपकेक्स बेक झालेले आहेत की नाहीत. तर इकडे एक आपण चेक करून सुद्धा बघूया. आपल्याला नेहमी चेक करताना स्टिक घ्यायची आहे. स्टिकच्या मदतीने आपण बघायचे आहे. तर इथे स्टिक क्लीन निघालेली आहे, म्हणजे आपले कपकेक्स बेक झालेले आहेत. तर इकडे मी थंड झाल्यानंतर सगळे कपकेक्स घेतलेले आहेत बनवायला. थोडा वेळ आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. आपण आता याच्यामध्ये चॉकलेट गनाश टाकणार आहोत, म्हणजेच आपल्याला अशा पद्धतीचे फिलिंग कपकेक बनवायचे आहेत. तर इकडे बघू शकता, स्टिकच्या मदतीने आपण हे बाहेर काढून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्या कपकेक्सला आपण असं छेद पाडून घ्यायचं आहे नोझलच्या मदतीने. बघू शकता,
याच्यामध्ये आपण गनाशचा वापर करणार आहोत। चॉकलेट गनाश टाकल्यामुळे हे कपकेक्स खूप मॉइस्ट होतात आणि खाताना सुद्धा चवीला लागतात, खूप छान लागतात। मुलांना आवडतील असे कपकेक्स बनून रेडी होतात। तर इकडे बघू शकता सगळ्या कपकेक्समध्ये मी नोझलने एकसारखे छेद करून घेतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट गनाश जे आहे ते टाकायचं आहे। चॉकलेट गनाश कसं बनवायचं त्याची रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती टाकलेली आहे, तर एक वेळ जाऊन तुम्ही नक्की बघा। पुष्पास किचन या चॅनेलवरती पटकन तुम्हाला चॉकलेट गनाश कसं बनवायचं ते मी खूप कमी वेळात सांगितलेलं आहे, तर एक वेळ चॅनेलला नक्की भेट द्या। तर इकडे बघू शकता अशा पद्धतीचे सगळ्या कपकेक्समध्ये आपण जे नोझलने छेद करून घेतलेला आहे ते इथे झालेलं आहे। मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर एक वेळ लाईक नक्की करा। तर इकडे बघू शकता आपले सगळे छान असे नोझलने छेद करून इथे झालेले आहेत। आपण आता याच्यासाठी चॉकलेट गनाश जे आहे ते बनवून रेडी केलेलं आहे ते आता आपण याच्यामध्ये टाकायचं आहे। तर बघू शकता चॉकलेट गनाशची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची पाहिजे आणि इथे थोडीशी मी क्रीमसुद्धा व्हिप करून घेतलेली आहे। याच्यामध्ये थोडंसं 2 चमचे होतील इतकं चॉकलेट गनाश टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण चॉकलेट गनाश याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। याने आपल्या कपकेक्सला इतकी छान टेस्ट येते। गनाश टाकून झाल्याच्या नंतर वरती आपण जे छेद करून जो भाग थोडासा आपण कट केलेला आहे तो त्याच्यावरती सेट करायचा आहे। याच्यानंतर आपण सगळ्या कपकेक्समध्ये एकसारखं हे टाकून गनाश घ्यायचा आहे। आत्ता सध्या मुलांना सुट्टीसुद्धा लागलेल्या आहेत। मुलांसाठी अशा प्रकारे तुम्ही कपकेक्स बनवून देऊ शकता। मुलं आपल्याकडे सुट्टीला सुद्धा येतात तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान ऑप्शन आहे। मुलांचे बर्थडे असतात तर तिथे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप छान हे ऑप्शन आहे। सगळ्यात छान म्हणजे बिझनेस करण्यासाठी सुद्धा हे खूप छान ऑप्शन आहे। जास्त काही साहित्य लागत नाही, खूप कमी साहित्यामध्ये आपले हे सर्वांना आवडणारे कपकेक्स बनवून रेडी होतात। तर बघू शकता 2-2 चमचे होईल इतकं गनाश मी याच्यामध्ये टाकलेलं आहे। याने खूप छान चव येतेच। तर ज्यावेळी मुलं हे कट करून खातात त्यावेळी त्यातून जे चॉकलेट गनाश बाहेर येतं, एकदम जो चोकोलावा केक असतो त्याची फिलिंग वाटते। खूप छान लागतात हे चॉकलेट कपकेक्स। तर एक वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा, आपल्या घरातील मुलांना बनवून अशा पद्धतीचे खायला द्या। हेच कपकेक तुम्ही बेकरीमध्ये आणायला गेलात तर एक कपकेक 30 ते 35 रुपयांमध्ये भेटून जातो। इतकं आपलं साहित्यसुद्धा लागत नाही, खूप कमी वेळामध्ये बनवून रेडी होतात। तर मुलांना नक्की बनवून द्या। तर इकडे बघू शकता सगळ्या कपकेक्समध्ये मी हे चॉकलेट गनाश जे फिलिंग आहे ते टाकलेलं आहे। आता आपण याच्यावरती क्रीमने थोडंसं डेकोरेशन करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपण आता अगोदर थोडंसं चॉकलेट गनाश सगळ्या कपकेकवरती चमच्याच्या मदतीने सगळीकडे पसरवायचे आहे। याने आपली जी क्रीम आहे ती छान अशी या कपकेक्सवरती सेट होते। तर पूर्ण कपकेक्सवरती मी चमच्याच्या मदतीने सगळीकडे ही स्प्रेड करून घेतलेली आहे, बघू शकता। हे नाही लावलं तरीसुद्धा चालतं, पण याने थोडीशी क्रीम छान अशी याच्यावरती स्टेबल होते। तर याच्यानंतर बघू शकता याचा जो लुक आहे तो असा आलेला आहे। आता आपण याच्यावरती क्रीमचं थोडंसं डेकोरेशन करणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि नूरचं N1 नोझल घेतलेलं आहे। आता आपण ही क्रीम पायपिंग बॅगमध्ये टाकून घेऊयात।
पायपिंग बॅगमध्ये क्रीम टाकण्याच्या अगोदर थोडंसं क्रीम जी आहे ती मॅश करून घ्यायची आहे आणि आता आपण याची छान अशी डिझाईन बनवून घेणार आहोत। तर इकडे बघू शकता किती छान असा लूक आलेला आहे या फ्लावरचा। हे N1 नोझल आहे, याने इतकी छान फुलं बनतात की बोलायलाच नको। याने या कपकेकचा लूक खूप छान येतो, बघू शकता। तर आता आपण सगळ्या कपकेक्सवरती अशा पद्धतीने क्रीमने छान अशी फ्लावर्स बनवून रेडी करूयात। तर बघू शकता किती छान अशी कमी वेळात आपली फ्लावर्ससुद्धा बनवून इथे रेडी झालेले आहेत आणि याचा जो लूक आहे तो सुद्धा बघू शकता। आपण याचं थोडंसं अजून लूक येण्यासाठी जे चोको चिप्स भेटतात मार्केटमध्ये तेही याच्यावरती गार्निशिंगसाठी थोडंसं टाकणार आहोत। तर इथे बघू शकता सगळे कपकेक्स आहेत, त्याच्यावरती क्रीमचं जे आपलं काम होतं ते करून झालेलं आहे। आता आपण थोडंसं अजून लूक येण्यासाठी चोको चिप्स आहेत ते याच्यावरती टाकून घेणार आहोत। तर मार्केटमध्ये अशा पद्धतीचे तुम्हाला चॉकलेट चोको चिप्स मिळून जातात। मुलांना तर चोको चिप्स खूप आवडतात आणि याचा लूक पाहून मुलं तर अजिबात थांबणार नाहीत, पटकन हे कपकेक खाणारच। तर इकडे बघू शकता कपकेकचा लूक किती छान असा आपले आलेला आहे। फक्त 20 मिनिटामध्ये हे आपले कपकेक्स रेडी झालेले आहेत। मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून एक वेळ नक्की सांगा। अजून काही तुम्हाला केकविषयी माहिती हवी असेल तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकता। चला तर मग भेटूयात लवकरच अजून एका छानशा रेसिपीमध्ये आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभारी आहे।